हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल पुष्पराज क्लासेस. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये अँगल अँड इट्स मेजरमेंट या चॅप्टरचे जे व्हॉट इज द अँगल अँड इट्स टाईप हे स्टडी केलेले आहेत. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण हे जे अँगल्स आहेत हे अँगल्स मेजर करण्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्स आज आपण लर्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मेजर्स ऑफ अँगल्स हा दोन मेथडने मेजर केला जातो. पहिली मेथड जी आहे ती डिग्री मेजर आणि दुसरी मेथड जी आहे ती रॅडियन मेजर. डिग्री मेजरलाच सेक्साजेसिमल सिस्टीम पण म्हटलेलं आहे आणि रॅडियन ही जी काय डिग्री मेजर अँगल मेजर करण्याची जी काय मेथड आहे त्याला सर्क्युलर सिस्टीम पण म्हटलेलं आहे. आता इथं डिग्री मेजर जे आहे तर डिग्री हे मेजर कसं काढण्यात आलं ते आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्कल जे आहे हे सर्कल जे आहे ह्या सर्कलचे जे सर्कल आहे ह्या सर्कलचे इक्वल 360 पार्ट्स केल्यानंतर इक्वल 360 पार्ट्स करायचे आणि इक्वल 360 पार्ट्स केल्यानंतर याच्यामधला जो ईच पार्ट आहे ईच पार्ट जो आहे आणि हे जे काही पार्ट्स करणार आहोत हे इक्वल पार्ट्स करायचे. किती इक्वल पार्ट्स करायचे? 360 इक्वल पार्ट्स. किती करणार आहोत? 360 इक्वल पार्ट्स करणार आहोत. 360 इक्वल पार्ट्स आणि 360 इक्वल पार्ट्स केल्यानंतर याच्यामध्ये जो ईच पार्ट आहे त्या ईच पार्ट जो आहे त्या ईच पार्टला 1 डिग्री मेजरमेंट म्हणणार आहोत. बघा, जो काही सर्कल आहे ह्या सर्कलचे 360 इक्वल पार्ट्स करायचे आणि 360 इक्वल पार्ट्स केल्यानंतर त्याचा जो ईच पार्ट असणार आहे हा ईच पार्ट, या ईच पार्टला काय बोलायचंय तर या ईच पार्टला 1 डिग्री मेजरमेंट म्हणायचं. त्याचप्रमाणे रॅडियन मेजर काय आहे तर रॅडियन मेजर मध्ये जे काही सर्कल आहे त्या सर्कलची जी रेडियस आहे, सर्कलच्या ज्या रेडियस आहेत, समजा सर्कलची ही फर्स्ट रेडियस आणि सर्कलची ही दुसरी रेडियस. आता सर्कलची रेडियस ईच अँड एव्हरी रेडियस ही सेम मेजरमेंटची असते. मग आपण रेडियस ही आर ने दाखवतोय, दुसरी रेडियस आहे ती आर ने दाखवतोय. आता हे तुम्हाला माहित आहे की दोन रेडियसच्या मध्ये हा जो काही सर्कलच्या सर्कम्फरन्सचा पार्ट असणार आहे या सर्कम्फरन्सच्या पार्टला आपण आर्क म्हणतो. काय म्हणतो याला? आर्क. जर या रेडियसची जेवढी लेंथ आहे, या रेडियस जे आहे सर्कलच्या या सर्कलच्या रेडियसची जेवढी लेंथ आहे एवढीच लेंथ या दोन रेडियसने फॉर्म केलेल्या आर्कची जर असेल तर ह्या सेंटरशी फॉर्म झालेला जो अँगल आहे त्या अँगलला 1 रॅडियन असं म्हटलं जातं. बघा, जो काही सर्कल आहे ह्या सर्कलच्या ज्या रेडियस असतात, या सर्कलच्या रेडियस जनरली आपण आर ने दाखवतो. तर हे सर्कलची जी रेडियस आहे तर सर्कलची ईच अँड एव्हरी रेडियस सेम मेजरमेंटची असणार आहे. तर दोन रेडियस ज्या आहेत ह्या दिलेल्या सर्कलच्या यांची जेवढी लेंथ आहे तेवढीच त्यांनी फॉर्म केलेल्या आर्कची जर असेल तर इथं सेंटरशी फॉर्म झालेला जो काही अँगल असणार आहे त्या सेंटरशी फॉर्म झालेल्या अँगलला 1 रॅडियन म्हणतात. जसं डिग्री मेजरमेंट आपण लिहिताना काय करतो तो 1 डिग्री, तर याच्यावरती काय लिहितो आपण? स्मॉल 0 लिहितो. तसं रॅडियन लिहिताना 1 लिहून त्याच्यावरती आपण काय करत असतो तर स्मॉल सी लिहित असतो. काय लिहित असतो? याच्यावरती सी लिहित असतो. तर दिस सी इंडिकेट्स व्हॉट? तर रॅडियन साइन आहे. आणि इथं स्मॉल 0 जो लिहितो हा काय इंडिकेट करतो तर डिग्री इंडिकेट करतो. तर मित्रांनो, आता आपल्याला डिग्री तर माहित आहे की 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री, तुम्ही हे सर्व काही माहित आहे. आता आपल्याला या वर्षी जे काही नवीन आहे ते हे रॅडियन मेजरमेंट आहे. हे रॅडियन मेजरमेंट किंवा ही जी मेथड आहे ही मेथड आपल्यासाठी न्यू आहे. तर ह्या रॅडियन सिस्टीम मध्ये काय केलं जातं तर बघा, जे काही आपण याच्यामध्ये
तुम्हाला माहित आहे की डिग्री मेजरमेंट मध्ये आपण 180 डिग्री मेजरमेंट जर केलं, किती केलं, 1 डिग्री मेजरमेंट जर बघितलं तर हे रेडियन सिस्टीम मध्ये लिहिताना काय केलं जातं हे आपण बघूया. तो 180 डिग्री मेजरमेंटला रेडियन मध्ये कन्सिडर केलं जातं पाय. काय कन्सिडर केलं जातं? पाय रेडियन. 180 डिग्री मेजरमेंट म्हणजेच काय तर पाय रेडियन. आपण काही स्टँडर्ड अँगल साठी पहिल्यांदा बघणार आहोत. तर 180 डिग्रीला काय मेजर केलं जातं तर पाय रेडियन. आता 180 डिग्रीच्या डबल किती 360 डिग्री. तर 360 डिग्री म्हणजे 180 च्या डबल म्हणजे 360 डिग्री. तर पायचे पण काय करायचे डबल. म्हणजे जर आपण डिग्री 360 डिग्री असेल तर रेडियन मध्ये त्याला काय मेजर करणार 2 पाय. 180 डिग्रीला आपण कन्सिडर काय केलं पाय रेडियन. म्हणजे 180 डिग्री म्हणजे रेडियन मेजर मध्ये पाय डिग्री असतं. तर 180 च्या डबल केलं तर 360. मग इथं अँगल सुद्धा किती होईल त्याच्या डबल म्हणजे किती 2 पाय रेडियन. बघा सिमिलरली जर 180 च्या हाफ म्हणजे किती 90 डिग्री. किती 90 डिग्री. तर 90 डिग्री म्हणजे किती या 180 च्या हाफ म्हणजे 90 डिग्री. मग इथं जो पाय ह्या पायचं पण काय करायचं हाफ म्हणजे किती पाय बाय 2 रेडियन. पाय बाय 2 रेडियन. आणि लास्ट वन तुम्हाला माहितीये जर इथं समजा 0 डिग्री असेल तर 0 डिग्री साठी लक्षात घ्या 0 रेडियनच असणार आहे. बघा 180 ला काय मानलं आपण पाय रेडियन. त्याच्या डबल अँगल म्हणजे 180 च्या डबल म्हणजे 360 डिग्री. तर इथं जो पाय असणार आहे एच्या डबल करायचं म्हणजे तो किती येणार आहे 2 पाय रेडियन. म्हणजे 360 डिग्री मीन्स 2 पाय रेडियन. आता 180 च्या हाफ म्हणजे किती 90 डिग्री. तर आपला जो पाय रेडियन आहे त्याला पण किती करायचं हाफ. जर 180 च्या हाफ तर पायच्या पण हाफ म्हणजे 90 डिग्री म्हणजे किती रेडियन झाला पाय बाय 2 रेडियन. आणि 0 डिग्री म्हणजेच किती 0 रेडियनच असणार आहे. बघा सिमिलरली आपण अजून काय अँगल साठी बघूया. बघा आता आपण बघितलं की 180 डिग्री मीन्स व्हॉट पाय रेडियन. पाय रेडियन. आता 180 डिग्रीच्या हाफ केलं तर किती येतं 90 डिग्री. किती येतं 90 डिग्री. मग जर 180 डिग्रीच्या हाफ केलं तर 90 डिग्री. तर पायच्या हाफ किती पाय बाय 2 रेडियन. किती येणार आहे पाय बाय 2 रेडियन. आता बघा 90 डिग्रीच्या परत हाफ 90 डिग्रीच्या हाफ पेक्षा आपण 60 डिग्री घेऊया. काय घेऊया 60 डिग्री. तर 60 डिग्री घेतल्यानंतर बघा म्हणजे 180 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 90 डिग्री येतं. तर 180 डिग्रीला कितीने डिवाइड केल्यावरती 60 डिग्री तर 3 ने. बरं ना 3 6 जा 18. मग आता इथं जर तुम्ही ह्या 180 ला जर 3 ने भागलं तर आन्सर किती येणार आहे 60 डिग्री. मग जर 180 ला 3 ने भागल्यावर जर 60 डिग्री येते तर पायला पण कितीने भागायचं बघा कितीने 3 ने. म्हणजे किती आलं पाय बाय 3 रेडियन. म्हणजे 60 डिग्री म्हणजेच किती पाय बाय 3 रेडियन. आता याच्यानंतर आपण अजून दुसरा अँगल बघूया. कोणता 45 डिग्री बघूया. आता 45 डिग्री येण्यासाठी मला सांगा 180 ला कितीने डिवाइड करावं लागतं तर 4 ने डिवाइड करावं लागेल. बघा 180 डिवायडेड बाय 4 जर केलं तर किती येणार आहे 45 डिग्री. म्हणजे 180 ला जर 4 ने भागलं तर 45 येतं. तर इथं पायला पण कितीने भागायचं 4 ने म्हणजे किती पाय बाय 4 रेडियन. आणि अजून एक अँगल बघूया लास्टचा 30 डिग्री. कोणता बघूया 30 डिग्री. आता 30 डिग्री येण्यासाठी 180 डिग्रीला कितीने डिवाइड करावं लागेल 6 ने. जर तुम्ही 180 डिग्रीला 6 ने जर डिवाइड केलं तर आन्सर किती येतं 30 डिग्री. मग जर 180 ला डिवाइड 6 ने केलं तर 30 येतं. तर पायला पण कितीने डिवाइड करायचं 6 नेच म्हणजे किती येणार आहे पाय अपॉन 6 रेडियन. किती येणार आहे पाय अपॉन 6 रेडियन. बघा 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन.
याला जर दोन्ही याच्या निम्मा 90 डिग्री, तर याला पण 2 डिवाइड करून आलं. सिमिलरली बाकीचं जे आहे याला जर तुम्ही 3 डिवाइड केलं तर 60 येतं, तर याला 3 केलं. याला 4 डिवाइड केल्यानंतर किती येते 45 डिग्री. तर इथं पायला पण किती डिवाइड करायचं 4. 180 ला जर 6 डिवाइड केलं तर 30 डिग्री येतं. तर पायला पण कितीने करायचं 6. बघा आता हे झाले स्टँडर्ड अँगल. समजा आपण समजा 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री साठी, 360 डिग्री साठी, है ना. हे कॉमनली तुमच्या लक्षात राहण्यासाठी इझी आहे. पण समजा हे अँगल सोडून अदर काही अँगल्स आहेत का, त्या अँगल्स मध्ये आपल्याला डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियन मध्ये करायचे किंवा रेडियनचं कन्व्हर्जन डिग्री मध्ये करायचे. मग त्याच्यासाठी कोणते फॉर्म्युले आहेत, तर ते फॉर्म्युले आपण बघूया. तर बघा त्याच्यासाठी काय असणार आहे, तर जे काही डिग्री मेजरमेंट आहे बघा, 1 डिग्री मेजरमेंट, तर 1 डिग्री मेजरमेंटचं कन्व्हर्जन अदर दॅन हे अँगल सोडून बाकीच्या अँगल साठी बघतोय का, कोणता अँगल असू त्याचं जर तुम्हाला 1 डिग्रीचं म्हणजे 1 डिग्रीचं मेजरमेंट हे जर तुम्हाला रेडियन मध्ये करायचं असेल तर मल्टिप्लाय फॅक्टर जो असणार आहे तो मल्टिप्लाय फॅक्टर कोणता असणार आहे, पाय अपॉन 180. म्हणजे हे 1 डिग्री आहे ना, या 1 ला कितीने मल्टिप्लाय करायचं, पाय अपॉन 180 ने. तर ह्या डिग्रीचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, रेडियन मध्ये होणार आहे. बघा जर डिग्रीचं कन्व्हर्जन आपल्याला रेडियन मध्ये करायचं असेल तर जो काही अँगल असेल त्या अँगलला कितीने मल्टिप्लाय करायचं, पाय अपॉन 180 ने. तर याचं कन्व्हर्जन जे काही दिलेलं अँगल असेल त्याचं कशामध्ये होणार आहे, रेडियन मध्ये. मित्रांनो दुसरं, जर समजा कन्व्हर्जन साठी समजा आपण दिलेला तुम्हाला जो अँगल आहे हा समजा रेडियन मेजर मध्ये आहे, तर ह्या रेडियन मेजरचं कन्व्हर्जन आपल्याला जर कशामध्ये करायचं असेल, डिग्री मेजर मध्ये करायचं असेल, तर मग काय करायचं, तर बघा इथं जे काही डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियन मध्ये करताना जो काय घेतला होता ना मल्टिप्लाय फॅक्टर पाय अपॉन 180, याचा रेसिप्रोकल घ्यायचा. याचा काय घ्यायचा, रेसिप्रोकल. म्हणजे काय होणार आहे बघा, तर 1 इंटू 180 अपॉन पाय काय होणार आहे, डिग्री. बघा इझी आहे एकदम. 1 डिग्रीचं कन्व्हर्जन म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल 1 डिग्री बरोबर जर म्हणजे किंवा जे डिग्री मेजरमेंट आहे हे जर रेडियन मध्ये करायचं असेल तर मल्टिप्लाय फॅक्टर आहे पाय अपॉन 180. सो डिग्री इज कन्व्हर्टेड इनटू रेडियन. आणि जर रेडियन मेजरमेंट दिलं असेल तर ते रेडियन मेजरमेंट जर डिग्री मध्ये करायचं असेल तर याच्या रेसिप्रोकलने याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे कोणी 180 अपॉन पायने. तर ह्या पद्धतीमध्ये आपण कोणताही अँगल हा डिग्री मध्ये असू किंवा रेडियन मध्ये असू आपण डिग्रीचं रेडियन आणि रेडियनचं डिग्री मध्ये कन्व्हर्जन करू शकतो. तर आता मित्रांनो आपण हे जे काय आतापर्यंत पूर्ण थेरी स्टडी केलेली आहे, तर आता आपल्याला याच्या पुढे एक्सरसाइज चालू करून घ्यायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आता फर्स्ट एक्सरसाइज चालू करत आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे, तर डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल. आपण मागची जी काही मागचा जो काही लेक्चर होता त्या लेक्चर मध्ये आपण कोटर्मिनल अँगल्स कशाला म्हणायचे हे आपण बघितलं होतं. तर हे कोटर्मिनल अँगल्स म्हणजे काय, तर एक आपण बघूया स्टार्टिंगला आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायला चालू करूया. तर बघा मित्रांनो आपण बघितलं होतं का जे अँगल 360 डिग्रीच्या पट्टीत असतात किंवा 360 असतो किंवा 360च्या पट्टीत असतात, म्हणजे 360, 720 डिग्री, 1080 डिग्री वगैरे. तर अशा पद्धतीत एक्सेट्रा ह्या पद्धतीमध्ये जर असेल 360 डिग्री, 720 डिग्री, 1080 डिग्री यांच्या पट्टीमध्ये जर असेल, म्हणजे या 360च्या पट्टीमध्ये जर दिलेले अँगल्स असतील तर त्याला आपण कोटर्मिनल अँगल्स म्हणतो. तर बघा आता पहिले एक्झाम्पल्स आपण बघूया. तर पहिले एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, तर 210 डिग्री आणि दुसरा कोणता आहे 150 डिग्री. तर बघा याच्यामध्ये आपण काय करतो, तर आपण बघितलं होतं की जो मोठा अँगल आहे त्या मोठ्या अँगल मधून जो लहान अँगल आहे तो आपण काय करायचा असतो, सबट्रॅक्ट करायचा असतो, मायनस करायचा असतो. तर बघूया आपण. मग बघा 210 डिग्री
मायनस 150 डिग्री इज इक्वल टू 210 डिग्री मायनस मायनस प्लस 150 डिग्री. आता ह्या दोघांचं बघा मायनस मायनस काय झालेलं आहे प्लस. तर त्या दोघांची जर आपण ऍडिशन केली 0 0 0 5 1 6 1 2 3 तर हा जो काय अँगल आहे ह्या अँगलचं जे काही सम आली ह्या दोन अँगलची तर ही किती आली आहे 360 डिग्री. तर आता हा 360 डिग्री हा 360च्या किती पट आहे तर तो एक पट आहे. म्हणजे किती बघा तर 1 into 360. म्हणजे ह्या दोघांचं जर काय करायचंय जर मोठ्या अँगल मधून ऑलवेज काय करायचं आहे लहान अँगल जो असणार आहे तो आपण सबट्रॅक्ट करायचा आहे. तो सबट्रॅक्ट केल्यानंतर आलेलं जे आन्सर आहे हे काय सांगितलं 360च्या पटीत असेल. मग ते एक पट असू दुप्पट असू तिप्पट असू चारपट असू काही असू पण ते जर 360च्या पटीत आलं तर आपण त्याला काय बोलायचंय को टर्मिनल अँगल्स बोलायचे. मग आता इथं बघा हा किती आलं ह्या दोघांची ऍडिशन केली किती आली आपली 360. तर आता हे किती पट आलं लक्षात घ्या याच्या तर 360च्या किती 1 पट आली ह्या दोघांची ऍडिशन बरोबर. मग आता हे जर 360च्या पटीत आलेलं आहे किती आलेलं आहे तर एक पट आले तर आपण काय लिहिणार मग विच इज ही जे अँगल्स आहे ते विच इज मल्टिपल ऑफ कोण 360 therefore 210 डिग्री. आता हे दिलेले 210 डिग्री मायनस 150 डिग्री आर को टर्मिनल अँगल्स. सपोज हे जर 360च्या पटीत आलं नसतं तर काय केलं असतं तर आपण बोललो असतो विच इज नॉट मल्टिपल ऑफ 360 आणि काय बोललो असतो दिलेले अँगल्स हे काय नाहीये को टर्मिनल अँगल्स नाहीत. गिवन अँगल्स आर नॉट को टर्मिनल अँगल्स. पण आता इथं काय झालेलं आहे 360च्या पट्टीमध्ये आलेलं आहे म्हणून ही जी काय पेअर्स ऑफ अँगल्स दिलेत हे जे काय दोन अँगलची जोडी आहे ती को टर्मिनल अँगल्स आहे. आपण आता दुसरे एक्झाम्पल बघूया. या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय करायचे तर 360 डिग्री हा पहिला अँगल दिलाय आणि मायनस 30 डिग्री हा दुसरा अँगल दिलाय. तर आपण बघा तर हे जे हा जो काही 360 डिग्री अँगल दिसतो या 360 डिग्री अँगल मधून आपण काय करणार आहोत हा जो दुसरा दिलाय मायनस 30 डिग्री अँगल हा याच्यातून सबट्रॅक्ट करणार आहोत मायनस करणार आहोत. तर मायनस मायनस काय होणार आहे तर मायनस मायनस होणार आहे प्लस 30 डिग्री आणि ह्या दोघांची जर आपण काय केलं ऍडिशन केली तर ती किती येणार आहे 390 डिग्री. बघा आता आपण कशाला म्हणलो होतो को टर्मिनल अँगल्स जे अँगल्स 360च्या पटीत आहे 360 किंवा 360च्या पटीत म्हणजे किती 720 त्याच्यानंतर परत 1080 वगैरे हे जे काय आहेत यांना. पण इथं बघा 390 डिग्री हा 360 पण नाही आणि 360च्या पटीत पण नाही म्हणजे हा 390 डिग्री हे दोघांची जी सम आली 390 डिग्री ही 360च्या पटीत नसल्यामुळं ही जे काय दिलेल्या दोन अँगलची जी पेअर आहे ही काय नाहीये मग आपण म्हणणार को टर्मिनल नाही. म्हणजे ही जे काय आहे हे 360च्या पटीत नाही. मग आपण काय लिहिणार विच इज नॉट multiple of 360 degree. Therefore 360 minus 30 degree are not co-terminal angles. तर बघा हे 390 जे आहे हे 360च्या पटीतही नाही आणि 360 देखील नाही म्हणून हा काय नाहीये को टर्मिनल अँगल्स हे दिलेले नाहीत. आता एक्झाम्पल नंबर 3 बघूया. आता याच्यामध्ये बघा आपला जो रूल आहे तो रूल काय सांगितला
की जो मोठा अँगल आहे त्या मोठ्या अँगल मधून लहान अँगल मायनस करायचा. आता इथं मोठा अँगल हा दुसऱ्यांदा दिलाय आणि पहिला कोण दिलाय तर लहान अँगल दिलाय. पण आपण करताना कायम काय करायचं, जो काही मोठा अँगल आहे त्या मोठ्या अँगल मधून काय करायचं असतं तर लहान अँगलला मायनस करायचं. मग इथं मोठा कोण आहे 540 डिग्री मायनस 180 डिग्री. बघा 540 डिग्री मायनस 180 डिग्री. आता मायनस मायनस काय होणार आहे प्लस. बरोबर. मग हा अँगल आहे तसंच ठेवला मायनस मायनस प्लस. मग आता हे किती 180 डिग्री इज इक्वल टू. आता यांना ऍड करू 0 0 0 8 प्लस 4 12 1 इज कॅरी 1 1 2 हा एकने किती आला 2 आणि हा 5 5 आणि 2 7 म्हणजे दोघांची ऍडिशन किती आली 720 डिग्री. आता हा 720 डिग्री हा 360च्या किती पट दिसतो तर दुप्पट दिसतो, ट्वाइस टाइम दिसतो. म्हणजेच किती लिहिलं 2 इंटू 360 डिग्री म्हणजे 360च्या हा अँगल किती दिसतो आपल्याला डबल दिसतो. मग आपला जो कोटर्मिनल अँगल्स आहे याचा रूल काय आहे, जे अँगल 360 आणि 360च्या पट्टीमध्ये असतात त्यांना आपण कोटर्मिनल म्हणतो. मग ठीक आहे ना, इथं 720 डिग्री जो आहे हा 360च्या दुप्पट आलेला आहे. याचा अर्थ ही दिलेले पेअर्स ऑफ अँगल्स आहेत हे काय असणार आहेत कोटर्मिनल. मग आपण लिहिताना काय लिहिणार विच इज multiple of 360 degree. Therefore 360 degree. Therefore कोणती पेयर आहे -180 डिग्री 540 डिग्री आर कोटर्मिनल अँगल्स. हे 360च्या पटीत आल्यामुळे ह्या पेअर ऑफ अँगल्सला आपण काय बोललोय कोटर्मिनल अँगल्स. आता हे झालं तिसरं एक्झाम्पल. आता अजून काही एक्झाम्पल्स आहेत ती पण आपण बघूया. बघा आता पुढचं फोर्थ एक्झाम्पल जे आहे त्या फोर्थ एक्झाम्पल मध्ये काय आहे तर फोर्थ एक्झाम्पल मध्ये दिलाय -405 डिग्री अँड 675 डिग्री. आता आपण काय सांगितलंय रूल काय आहे तर जो काही मोठा अँगल आहे त्या मोठ्या अँगल मधून काय करायचं आपल्याला छोटा अँगल मायनस करायचा, लहान अँगल मायनस करायचा. मग आपण काय करणार 675 डिग्री मायनस 405 डिग्री. तर 675 डिग्री मायनस मायनस प्लस 405 डिग्री. आता या दोघांची आपल्याला सम करायची 5 5 10 1 इज कॅरी 7 प्लस 1 8 आणि 6 प्लस 4 10. सो जे काय आले या दोघांची जी काय आपण सम केली ती किती आली आहे 1080 डिग्री. आता 1080 डिग्री तुम्हाला माहित आहे की हा किती पट आहे 360च्या तर तिप्पट आहे. किती आहे 3 पट आहे, तिप्पट आहे. मग आपण इथं काय करणार 3 इंटू किती 360 डिग्री. किती असणार आहे हा 3 इंटू 360 डिग्री म्हणजे 360च्या किती पट आला हा तर तिप्पट आला. म्हणजे these pairs ऑफ अँगल्स आर मल्टिपल ऑफ कोण आहे 360 डिग्री. म्हणून हे दोन अँगल्स काय असणार आहेत तर कोटर्मिनल. बरोबर ना. विच इज मल्टिपल ऑफ किती 360 डिग्री. देअरफॉर मग कोणता अँगल आहे -405 and 675 डिग्री आर काय झाले को टर्मिनल अँगल्स.
कारण हे दिलेल्या अँगलची जी सम आली ही सम कशी आहे 360 डिग्रीच्या तिप्पट आहे, म्हणजे मल्टिपल ऑफ 360 आहे. म्हणून हे जे काय पेअर ऑफ अँगल्स आहेत हे काय झाले कोटर्मिनल अँगल्स. ठीक आहे. आता फिफ्थ मध्ये बघा, यामध्ये जो अँगल आहे मोठा तो कोणता आहे तर 860 डिग्री आणि दुसरा जो आहे तो किती आहे 580 डिग्री. तर आपल्याला काय करायचंय की जो मोठा अँगल आहे 860 डिग्री यामधनं हा जो काही लहान अँगल आहे हा काय करायचा आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे. आता यांचं आपण सबट्रॅक्शन करूया. बघा 0 - 0 0. आता 8 6 मधनं जात नाही, कॅरी घेतला 16 16 - 8 8 1 इज गिवन आणि इथं 5 आणि 1 किती झाला 6. तर 8 - 6 किती येणार आहे तर 2 येणार आहे. सो सबट्रॅक्शन ऑफ दिस टू अँगल्स 860 डिग्री अँड 580 डिग्री दोघांचे जर केले तर ती किती येते तर 280 डिग्री येते. आता हे 200 डिग्री इज नॉट 360 डिग्री, म्हणजे हा दिलेला हा 360 डिग्री पण नाही आहे आणि 360 डिग्रीच्या पटीत पण नाही आहे. म्हणजेच काय तर हे दिलेला जो काय अँगल आहे हा 360च्या पटीत आला नाही, म्हणून दिलेले जे काय पेअर्स ऑफ अँगल्स आहेत हे काय नाहीत कोटर्मिनल अँगल्स नाहीत. मग आता आपल्याला काय लिहायला लागेल बघा, which is not multiple of 360 degree. Therefore 860 degree 580 degree are not coterminal angles. ओके. आता लास्ट वन बघा. लास्ट वन याच्यामध्ये आपण जर बघितलं तर यामध्ये 900 आणि दुसरा कोणता दिलाय -900 डिग्री. 900 डिग्री आणि -900 डिग्री. तर यामध्ये मोठा कोण आहे 900 डिग्री, छोटा कोण आहे -900 डिग्री. मग आता आपल्याला काय करायचंय तर 900 डिग्री हा जो काय मोठा अँगल आहे याच्यामधून हा जो काय असणार आहे छोटा मायनस करायचा. -900 डिग्री इज इक्वल टू मायनस प्लस. सो 900 डिग्री प्लस 900 डिग्री, 900 डिग्री प्लस 900 डिग्री किती होणार आहे 1800. मग आता 1800 हे 360च्या पटीत आहे का तर आहे. किती आहे तर ते 5 टाइम्स ऑफ 360 आहे, म्हणजे 360च्या 5 पट आहे. जर तुम्ही 360ला 5 ने मल्टिप्लाय जर केलं तर किती येते 1800 येते. तर बघा मग 5 टाइम्स ऑफ कोण आहे 360 डिग्री, म्हणजे दिलेले जे काय पेअर्स ऑफ अँगल्स आहेत त्यांची सम केली तर ती 360च्या पटीत येते. याचा अर्थ काय तर हे कोण आहेत कोटर्मिनल अँगल्स आहेत. मग आता आपण काय लिहिणार which is multiple of 360 degree. Therefore 900 minus 900 are coterminal angles. कोटर्मिनल अँगल्स. तर मित्रांनो आजच्या याच्यामध्ये आपण मेजर्स ऑफ अँगलच्या मेथड्स आणि एक्सरसाइज 1.1 मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट मधील ए जो आहे डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल याचा आज आपण स्टडी केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याच्यामधला क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला जो बिग क्वेश्चन आहे तो आणि पुढचे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह करून बघणार आहोत. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.